नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस.पी. मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजचा आपला पार्ट 2 चा हॉट क्वेश्चन सुरुवात झालेली आहे. ओके. पार्ट 2 चा हॉट क्वेश्चन म्हणजे हा क्वेश्चन आपला पेपरमध्ये पडलेला होता. ओके. पण इथं इयर आपल्याला दिलेलं नाहीये. चला जास्त वेळ न घेता आपण इथं सुरुवात करूया. पार्ट 2 साठीचा हॉट क्वेश्चन आहे मेन्सुरेशनचा. कोणाचा बेटा? मेन्सुरेशन. पहिल्या सुरू अगोदर लिहायचं की बाबा आपल्याला गिव्हन मध्ये काय दिले. तर रेडियस ऑफ द सर्क्युलर एंड ऑफ द फ्रस्टम फ्रस्टम दिले. फ्रस्टम ऑफ कोन आर रेडियस आणि दुसरी रेडियस दिले 8. म्हणजे आपण जे पहिली रेडियस R1 पकडू काय बेटा त्याला 14 सेंटीमीटर. नंतर R2 म्हणजे कोण बेटा 8 सेंटीमीटर. आणि तुझं एच हाईट ऑफ फ्रस्टम किती आहे 8 सेंटीमीटर. तुझी पायची किंमत दिली बेटा 3.14. ओके. मग तुला आता पहिली गोष्ट काय काढायची कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. ओके. पण हा तुला काढण्यासाठी अगोदर तुला फॉर्म्युले माहित पाहिजेत. मेन्सुरेशनचे जोपर्यंत फॉर्म्युले पाठ होणार नाहीत तोपर्यंत आपण ह्या गणिताला हात पण लावू शकत नाही. तर मग फॉर्म्युला काय बाबा पाय एल R1 प्लस R2 हा फॉर्म्युला आहे. ओके बेटा. मग आपल्याकडे R1 आहे R2 आहे पायची किंमत आहे पण एल ची किंमत आहे काय नाही. एल ची किंमत नसल्यामुळे आपल्याला एल अगोदर काढून घ्यावं लागेल. आणि एल काढण्यासाठी त्या एल म्हणजे स्लाइट आहे. तर हा दुसरा एक फॉर्म्युला आपल्यासाठी माहित पाहिजे एच स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर. ओके बेटा. हा फॉर्म्युला एल बरोबर आता एच काढण्यासाठी एच 8 स्क्वेअर 14 मायनस 8 चा होल स्क्वेअर. ओके. एल बरोबर 8 चा वर्ग किती बेटा 64. 14 मायनस 8 म्हणजे 6 चा वर्ग 36. किती आलं 36. तर आता मला सांगा एल बरोबर किती आलं. एल बरोबर किती आलं. एल बरोबर हे दोघांची बेरीज सम एल बरोबर किती आलं बेटा 10 सेंटीमीटर. एल बरोबर किती आलं बेटा 10 सेंटीमीटर. ओके. मग आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं आणि सॉल्व करायचं. आपला काय फॉर्म्युला आहे बेटा फॉर्म्युला आहे कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम इक्वल टू ओके इथे इक्वल टू होतो. काय फॉर्म्युला पाय इक्वल टू पाय एल R1 प्लस R2. पायची किंमत 3.14 घ्या म्हटलंय. एल म्हणजे आपलं 10 निघालं. ओके. R1 म्हणजे किती आहे बेटा 14. R2 म्हणजे किती आहे 8. ओके. हे असं सॉल्व्ह करायचं. मग यानं याला मल्टिप्लाय केलं तर हा पॉइंट 1 न पुढे जाईल. म्हणजे हा झालं 14 आणि 8 किती झाले बेटा 6 आणि 7 8 किती 22. किती बेटा 22. चला आता 31.4 गुणिले 22 चा मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे तुम्हाला आन्सर किती भेटेल हे आलं पाहिजे. किती आता इकडे मल्टिप्लाय करतो 314 गुणिले किती बेटा 22. किती 22. तर 4 दोन्ही 8 बे 1 बे 3 दोन्ही 6. हेच रिपीट होणार. ओके. 8 10 1 6 7 8 आणि 1 9 हे किती बेटा 6. किती नंतर पॉइंट आहे 1 नंतर पॉइंट आहे. म्हणजे 690.8 हे तुझं काय निघालं बेटा स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. हे तुझं निघाला आपला काय निघालं आपलं तर हे निघालं कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. ओके. हा आपला निघाला कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम म्हणजे हा आपला पहिला पॉइंट निघाला बेटा. ओके. चला आता दुसरा काढायचे टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. आता टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. ओके. मग आता याचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम म्हणजेच काय असते बेटा पाय एल R1 प्लस R2 प्लस पाय R1 चा स्क्वेअर प्लस पाय R2 चा स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला आहे. मग याच्यामध्ये किमती भर पायची किंमत माहित आहे 3.14 आहे.
एल किती निघालं बेटा? 10 निघालं. म्हणजे हे आहे 14 प्लस 8 प्लस पायची किंमत 3.14 इंटू ओके. R1 म्हणजे कोण बेटा? एक मिनिट काम कर. त्याच्यातून काय करू तर आपण पाय कॉमन काढू. ह्या दोघातून अरे पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर ह्या दोघातून काय करू? पाय कॉमन घेऊ. म्हणजे प्लस पाय कॉमन निघालं R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. ओके बेटा? निघालं. दोघांचं पाय सेम आहे म्हणून पाय कॉमन काढलं. कॅल्क्युलेशन कमी करत चालायचं. म्हणजे आपल्याला सोपं जाणार. ओके. आता मला सांगा बेटा, हे आपलं म्हणजे कोण आहे? हे आपलं एवढं म्हणजे कोण आहे आपलं? आपलं कोण होतं? कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम होता. कर्व सरफेस एरिया. एवढं आपण कॅल्क्युलेशन आपण पहिलेच केलं त्या खाली. किती आलं बेटा? 690 पॉइंट किती आलं बघा? 690.8 म्हणजे कर्व सरफेस एरिया बघा आपला पाय एल R1 प्लस R2. ओके. पाय एल R1 प्लस R2 म्हणजे 690.8 हे आपलं इथून एवढं कॅल्क्युलेशन पहिलंच आलंय. इथं पायची किंमत किती आहे बेटा? 3.14. R1 चा वर्ग म्हणजे 14चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर. ओके. चला पुढे 690.8 प्लस 3.14. आता इथं इथून कॉमन काढल्या होत्या. बरोबर. ओके. चला आता 14चा वर्ग किती बेटा? 196 आणि 8चा वर्ग 64. ओके. 164. तर 690.8 प्लस 3.14 बोला. हे किती आलं इथं? इंटू 196 प्लस 64. 196 प्लस 64 म्हणजे 10 1 10 16 6 4 1 260. किती आलं बेटा? 260. तर 690.8 प्लस पुन्हा ह्या दोघाचा मल्टिप्लाय करायचं. पुन्हा ह्या दोघाचं काय करायचं याला? 260 म्हणजे 314 ला मल्टिप्लाय कर. 314 ला कितीनं? 26 न मल्टिप्लाय करू. नंतर एक आन्सर आलं त्याला 0 लावून टाकून देऊ. 6 चोक 24 ला 4 हातचे आले 2 6 एक 6 7 8 6 एक 18. ओके. 4 दोन्ही 8 बे एक बे 3 दोन्ही 6 4 ला 4 8 आणि 8 16 ला 6 चाले 1 10 आणि 1 11 चाले 1 6 आणि 1 7 आणि 1 8. ओके. एवढं आलं. मग नंतर किती नंतर पॉइंट होतं बेटा? किती नंतर पॉइंट होतं? हा आधी 0 लाव. आधी एक इथं 0 होता 260 ला. इथं 2 नंतर पॉइंट होतं 2 नंतर पॉइंट दिलाय. म्हणजे किती आलं बेटा? 816.420. मग ह्या दोघांची आता बेरीज करून टाक. किती? 690 690.8 0 8 आणि 4 12 ह्याच्याला 1 7. ओके इथं पॉइंट आहे. 9 आणि 1 10 ह्याच्याला 1 8 आणि 1 किती? 7 आणि 14 15 म्हणजे 15.07 पॉइंट इथे आलं बेटा 1507.20 स्क्वेअर सेंटीमीटर. काय निघालं बेटा? स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. हे कॅल्क्युलेशन आपल्याला जमलं पाहिजे. हे निघालं टोटल सरफेस एरिया ऑफ आपला फ्रस्टम. ओके. याला मिटून टाकू. आता समोर आपल्याला त्याच्या बाद काढायचे. आता काय काढायचे? व्हॅल्यू ऑफ फ्रस्टम. ओके. व्हॅल्यूम ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला 1/3 पाय एच 1/3 पाय एच. ओके. तर R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. ओके. R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 हा आपला फॉर्म्युला झाला. ओके बेटा. हा आपला फॉर्म्युला झाला. तर आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा हा फॉर्म्युले काय करायचे बेटा आपल्याला पुन्हा याच्यात किमती ठेवायच्यात. म्हणजेच 1/3 ला 1/3 पायची किंमत किती आहे? 3.14. एच म्हणजे हे 8 आहे बेटा. R1 चा स्क्वेअर म्हणजे 14 चा स्क्वेअर. हे 8 चा स्क्वेअर. R1 म्हणजे 14 गुणिले 8. ओके. चला. हे 1/3 इंटू 3.14 इंटू 8 समोर. समोर.
14चा वर्ग 196. 196 प्लस 8चा वर्ग 64. 12 14 8 किती? 14 गुणिले 8. 8 चौंग 32. 112. 112 किती बेटा? 112. चला, याची बेरीज माहिती आहे आपल्याला 260 आहे. 260 मध्ये 112 मिसळ. ओके, 260 मध्ये 112. 2 6 1 7. 372. 372. 3.14 into 8. ओके, 372. 372 ला भाग जाते का बघा? 3 1 3. 3 2 6. 1 उरला. 3 चौक 12. ओके, चला. 3.14 into 8 into किती आलं? 124. किती आलं बेटा? 124. तर आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन अगोदर करून घे. म्हणजे किती? 314 ला 124 न आपल्याला काय करायचे? गुणाकार करायचे. हे काय करायचे? गुणाकार. नंतर त्याला उत्तर आलं त्याला 8 न गुणायचे. मग निघते आपलं व्हॅल्यूम ऑफ फर्स्ट टर्म. 4 चौक 16 ला 6. हातच्या आली 1. 4 1 4 आणि 1 5. 4 त्रिकम 12. ओके, 4 दोन्ही 8. बे 1 बे. 3 दोन्ही 6. नंतर 4 1 3. 6 8 आणि 5 13 ला 3. ओके, हातचे 1. 4 आणि 5 6 7 8 आणि 1 9. 6 7 आणि 1 8. हे किती बेटा? 3 ला 3. 2 नंतर पॉईंट. आणि याला काय करायचे? पुन्हा आपल्याला 8 न मल्टिप्लाय करायचे. 8 संग 48. हातचे आले किती बेटा? 4. 8 1 8 24. 24 आणि 4 किती? 28. 24 आणि 4 28. हातचे आले 2. 9 8 72. 73 74. 74 ला 4. हातचे आले 7. 8 8 64. 64 आणि 6. 71 आणि 72. 72 ला 2. हातचे आले 7. 8 24. 8 24. 24 आणि 7. 24 आणि 7. 24 आणि 7 किती बेटा? 24 आणि 7 31. म्हणजे हे 6 त्याच्यात टाकलास हे 31. किती आले बेटा? 31. तर तुझं किती नंतर पॉइंट होते बेटा? 2 नंतर पॉइंट होतं. म्हणजे तुझं याची व्हॅल्यू आली तर व्हॅल्यूम ऑफ फ्रस्टम किती निघालं? 3124.88 सेंटीमीटर क्यूब. याला काय असते? आपले व्हॅल्यूम. आपली व्हॅल्यूम जी असती ते क्यूब मध्ये असते. काय असते बेटा? क्यूब मध्ये असते. ओके, कळाला हा क्वेश्चन? फक्त आपल्याला याच्यामध्ये माहित पाहिजे होतं काय बेटा? फॉर्म्युले. काय पाहिजे होतं? फॉर्म्युले. जोपर्यंत फॉर्म्युले पाठवणार नाहीत तोपर्यंत हा टॉपिक तर काही आपल्याला जमणार नाही. कळालं बेटा? येस. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन नवीन तुम्हाला हॉट क्वेश्चन बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्याचे.